नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। आज आहे 17 नोव्हेंबर। खात्यात पैसे जमा होणार 4200 की 6000 पण तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतरच महिलांनाही पैसे जमा होणार आहेत। 7500 आधी पहिले जे होते पैसे याचं काय, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठे 2 ते 3 अटी आहेत, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। सर्व गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल, संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। आज 17 नोव्हेंबर आहे, लक्षात घ्या। आता 3 ते 4 दिवसच आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये हे आहेत, त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। परंतु तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर नाही पाहिला तर मात्र मग तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील का नाही याच्यामध्ये थोडीशी शंका आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पाहायचा आहे, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओ पाहताना काही महत्त्वाच्या अटी सांगणार आहे, पण जर तुम्ही व्हिडिओ जर नाही पाहिला तर मग त्यानंतर तुम्हाला हे काही कळणार नाही। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींसोबत शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यासोबत सुद्धा शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा आपलं समजणार आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपल्या खात्यात किती पैसे येणार, 4200 येणार की 6000, मग आपल्याला 7500 मिळणार, 850 मिळणार की नाही, त्यासाठी काय करावं लागणार आहे। सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठीच आपल्या चॅनलसाठी सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर अशी महत्त्वाची, कामाची आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात सर्वप्रथम खरी माहिती मिळते आणि कामाची माहिती मिळते, पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यानंतर मग तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचत नाही, कामाची माहिती पोहोचत नाही। तर चला सुरुवात करूया कुठलाही उशीर न करता। लक्षात घ्या, महिलांच्या खात्यात 2100 रुपये मिळणार की 3000, किती रुपये जमा होणार आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या महिला याच्यामध्ये बाद होणार आहेत हेही आपण सांगणार आहोत। लक्षात घ्या, कोणत्या दिवशी हे पैसे येणार आहेत हे सुद्धा आपण इथं सांगणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला सगळं डिटेलमध्ये समजणार आहे। महत्त्वाचे बारकावे मी इथं सांगणार आहे, लक्षात घ्या। लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे। लक्षात घ्या, 20 नोव्हेंबरला आता बुधवारी आपला जो हे आहे मतदान आहे, ते मतदान पार पडणार आहे। त्यानंतर येत्या शनिवारी 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जर लक्षात घ्या, जर महायुतीचं सरकार स्थापन झालं तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा महिना हप्ता जमा करण्यात येणार आहे। पण त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आता त्यांनी ठेवलेल्या आहेत, त्याच अटी तुम्हाला पार कराव्या लागतात, त्यानंतरच तुम्हाला कुठं तुमचे 4200 रुपये मिळणार आहे। तुम्ही म्हणाल आता ही 4200 कसं, तुम्हाला मी आधीही सांगितलं मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ पाहत नसाल त्यासाठी काय करायला लागतंय, पण तुम्ही आपले काय करतायत, व्हिडिओ पाहत नाहीत। व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। एका घरात 2 महिला आहेत तर एका महिलेला 2100 रुपये, असे मिळून दोन जणीचे 4200 रुपये हे इथं मिळणार आहेत। लक्षात घ्या, त्यासाठी तुमचं काय महत्त्वाचं आहे, तर आता मी जे काही अटी सांगणार आहे त्या अटीसुद्धा तुमच्या असणं आवश्यक आहे। पण जर तुम्ही या अटीमध्ये नाही आलात त्यानंतर मात्र मग येतं गॅरंटी नाही की तुमच्या अकाउंटला 4200 येतील का, तुमचे 4200 तर जातीलच, परंतु 850 देखील जातील आणि मागचे 7500 रुपये सुद्धा तिथं जाणार आहेत। आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की 6000 रुपये कसे मिळणार आहेत, 6000 रुपये कोणाला मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। पण तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। लक्षात घ्या, सगळ्यांना एक आता मोठी चिंता आहे की बँकेचं खातं नेमकं कोणतं असायला पाहिजे। बँकेचं खातं लक्षात घ्या, मी जे काही गोष्टी सांगतो त्या लक्षात घ्या। बँकेचं खातं कोणतं पाहिजे, पोस्टाचं खातं असलं चालेल, ओके। बँकेचं खातं संदर्भात सांगतो, बँक खातं हे तुमचं कुठलेही नॅशनल बँक असलं तरी चालेल, जसं की आपण बघत आहोत की स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, अशा महत्त्वाचे जे काही आपल्या गव्हर्नमेंट बँक आहेत त्या बँका असल्या तरी चालतील। कुठलीही प्रायव्हेट बँक असली तरी चालेल, जसं ॲक्सिस असेल, HDFC असेल, ICICI असेल, IDBI असेल, सिटी बँक असेल, बरोबर। काही महत्त्वाच्या बँक असेल जसं की येस बँक आहे। परंतु लक्षात घ्यायचं तुम्हाला इथं, त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 कामंसुद्धा मी सांगणार ते सुद्धा करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय, जी बँक तुम्ही दिली आहे, आता काय केलं आहे, भरपूर महिलांनी काय केलं लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कुठलीही बँक दिलेली आहे, परंतु आता लाडकी बहीण योजनेचं जर वेबसाईट पोर्टल जर तुम्ही ओपन केलं, तुम्ही जर लॉग इन केलं तर तिथं तुम्हाला तुमची जी वेबसाईट
तुमचं जे अकाउंट आहे तिथे तर लिंक झालेलं दिसेल. आता लक्षात घ्या, पहिलं हे दिसत नव्हतं. आता स्वतःचं जे ट्रान्झॅक्शन्स आहे, तुमच्या अकाउंटला किती पैसे गेलेले आहेत, कोणाकोणाचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे. रिमार्क्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमचे जे रिमार्क्स आले ते अकाउंट ब्लॉक असं आलेलं आहे. आणि आधार सेडिंगसुद्धा झालेलं नाही. त्यासाठी काय करायचं आहे, मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय तुम्हाला करायचं आहे, ते पण तुम्हाला पाहायचं आहे व्यवस्थित. लक्षात घ्या, त्यासाठी तुमचं जे तिथं आता लिंक झालेलं आधार आहे तिथं तुम्हाला जे बँक आहे ते बँक तुमचं IFSC कोड असणं गरजेचं आहे. त्या बँकेला IFSC कोड असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे एक लक्षात ठेवायचं आहे की ती बँक कुठल्या बँकेमध्ये मर्ज झालेली नसावी. म्हणजे काही बँका आहेत की आता 2 बँका असतात, ज्या छोट्या छोट्या बँका असतात त्या मोठ्या बँकांमध्ये विलीन होतात. म्हणजे 2 बँकेची एकच बँक तयार होते आणि मग ह्या 2 बँकेचा जो IFSC कोड असतो तो चेंज होऊन एकच येतो. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की आपली बँक जी काय आहे ते तिचा IFSC कोड असला पाहिजे. जर कुठली बँक जी आहे तिला जर स्वतंत्र IFSC कोड असेल तर ती बँक चालणार आहे, पोस्टाचं खातं चालणार आहे. आता समजलं. परंतु आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगणार की लिस्ट काही महिलांचे जे आहेत पैसे ते पण कसे येणार आहे सांगतो. आता 6,000 आधी सांगतो, नंतर ही लिस्ट सांगतो. 6,000 कोणाला मिळणार ते लक्षात घ्या. 6,000साठी तुम्हाला सांगतो की महायुतीकडून माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरच्या महिन्याचा हप्ता 2100 रुपये निवडणुकीच्या निकालानंतर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याचबरोबर आता महाविकास आघाडीने राज्यात महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे. पण महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये येणार की 3,000 रुपये जमा होतील हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे. लक्षात घ्या, ते 6,000 आहेत ते असे आहेत की महाविकास आघाडीनं कुठलीही अट लावलेली नाहीत. 3,000 गुणिले 2 म्हणजे घरात जर 2 स्त्री असतील तर 6,000 रुपये मिळतील. जर घरात 3 असतील तर म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्ही कुठलीही अट लावलेली नाही आहे. आता कितपत खरं आहे हे आपल्याला माहीत नाही. आपण ज्याने ते सांगितलं आहे ते आपण तुम्हालापर्यंत सांगतो आहे. आता लक्षात घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे, आम्ही कुठलीही अट लावणार नाही, पण प्रत्येकाने इथं अटी लावलेल्या आहेत की आम्हाला निवडून द्यायचं आहे. लक्षात घ्या, निकालावर अवलंबून असणार आहे. जो या निवडणुकीत बाजी मारणार आहे त्याची योजना चालणार आहे. त्यामुळं तुम्ही कोणाला मतदान करणार आहात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आपण बघूयात की अटी काय आहेत. दोघांच्या काही महत्त्वाच्या अटी आहेत. त्यातली लाडकी बहीण योजनेची अट आहे ही शक्यतो, कारण लाडक्या बहिणींचीच तुम्हाला माहिती आहे की अट आहे. महालक्ष्मीमध्ये यांनी आता अजून तरी अट ठेवलेली नाही, आपल्याला पुढचं काही माहीत नाही. तर यांनी काय म्हणलं आहे बघा, यादी जर तुमचा म्हणजे तुमचं समस्या असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर तुम्हाला माहिती आहे की तुमचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. तुम्ही जर आयकर भरत असाल म्हणजेच तुम्ही जर इन्कम टॅक्स देत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. पुढचं म्हणजे काय, तुमचं जर एखाद्या घरातलं कोणी सदस्य जर सरकारी सेवेत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि जो पेन्शन घेत असेल ते पण नाही. अजून एवढंच काय, तर तुम्ही कुठलीही योजना असू द्या, जसं संजय निराधार योजना असू द्या, अशा योजनेचा लाभ घेत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तरीसुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्या योजनेच्या अटी आहेत. लक्षात घ्या, या लाडक्या बहिणी योजनेच्या अटी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु हे तर सगळं सोडा, जोपर्यंत निकाल लागत नाही म्हणजे 23 नोव्हेंबरनंतर पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, आज पैसे येणार नाहीत, 23 नोव्हेंबरनंतर पैसे येणार आहेत. आणि 23 नोव्हेंबरलाच ठरेल की आपल्याला 4,200 मिळणार का 6,000. मग जर माहिती आलं तर मागचे 7,500 सुद्धा रुपये मिळणार आहेत. मोफत गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार आहेत. तसं महालक्ष्मी योजनेने सांगितलं आहे की आम्ही 500 रुपयात 6 सिलेंडर देऊ. आता बघूया ह्याच्यामध्ये किती आहेत हे तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे की नेमकं तुम्हाला कोणतं काय हवं आहे काय नाही. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.